खरं तर या श्रावण मासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर सण कोणता येत असेल तर तो नागपंचमीचा सण आहे की शिवशंभूच्या हार गळ्यातील तू जगताचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तू जगताचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी। शिवशंभूच्या हार गळ्यातील तू जगताचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तू जगताचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी। जय हो। शेताचं नुकसान जे प्राणी करतात किंवा जे करतात पशुपक्षी त्यांचं नायनाट करणारा खरं तर ही नागदेवता आहे। ज्यांना भाऊ नाही ते नागाला भाऊही मानतात। बरं, एक आख्यायिका अशी आहे की नागपंचमी का केली जाते बऱ्याच जणांना माहिती नसतं, पाठीमागं करतोय म्हणून आज आम्ही पुढे करतोय। पण नागपंचमी मी ऐकलंय असं की भगवान श्रीकृष्ण कन्हैया ज्यावेळेला कालियाच्या बाजूला राहत होते, मतलब खेळ खेळत होते कालीदहच्या बाजूला, त्यावेळेला त्या यमुनेमध्ये डोहामध्ये कालिया नाग राहत होता आणि एवढा विषाचा प्रादुर्भाव करायचा ना की तिथून पशुपक्षी जरी उडून गेले तरी ते मूर्छित होऊन पडायचे, एवढा त्याचा विषाचा प्रादुर्भाव होऊ लागला। पण भगवंताला कळाला आणि भगवान परमात्म्यानं त्या कालिया नागाशी युद्ध करण्याकरिता त्या डोहामध्ये उडी घेतली आणि भगवान परमात्मा त्या नागपत्न्यांनी पाहिलं आणि बोलू लागले, स्तुती करू लागले, न्यायो हि दंड कृतकुल विशोस्मी स्तवावतार खलनिग्रहाय देवा, तुम्ही इथं का आलात? अहो तुम्ही दिसायला एवढे सुंदर आहात पण आमचे पती तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही। भगवंतानं सांगितलं काही नाही काही नाही, ते मला मारणार नाही, कारण ते आणि मी एकच आहे, ते काळे आणि मीही काळे। भगवान परमात्मा खाली उतरले आणि त्या कालियाच्या डोक्यावरती नृत्य करू लागले की नादिर दिर दाणी दाणी तोम दारे दाणी दिम ताना ना 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 दे रे ना दिम नादिर दिर दाणी तोम दारे दाणी। भगवंतानं नागाशी कालिया नागाशी घणघोर युद्ध केलं। ज्यावेळेला नागाला कळला रे हा साक्षात भगवान, त्यावेळेला भगवंताला माफी मागितली आणि भगवंतानं सांगितलं, हे कालियाला सांगितलं तुला इथं राहता येणार नाही, तुला रमणद्वीपमध्ये निघून जावं लागेल। कालिया नाग त्या ठिकाणी रमणद्वीपमध्ये त्या डोहातून निघून गेला। तो दिवस म्हणजे पंचमीचा दिवस आहे आणि म्हणून आपण नागपंचमीचा दिवस त्या दिवशी खरं तर साजरा करतो। आजही ती आपण परंपरा पुढे चालवतो आहे। परंतु अशी कथाही एक अशी आहे की नागपंचमी का केली जाते, लक्ष देऊन ऐका बरं। एक शेठ होते आणि त्यांना 7 सुना होत्या, परंतु पूर्वीचा काळ जरा अतिशय नम्रतेनं राहणाऱ्या सुना असायच्या। गावच्या वेशीमध्ये जर वडीलधारी ज्येष्ठ श्रेष्ठ कधी मंडळी उभा असेल तर पहिली स्त्री पायातली चप्पल हातात डोक्यावर पदर घेऊनच घरी जात होती। पण आजकालची सून जर वरातीत नाचायला लागली तर सासराच म्हणत असतो आमची सुमन चांगलं कंबर आली, ती एवढं मूर्खासारखं वर्णन करतील। परंतु पूर्वीचा काळ मात्र अतिशय नम्रतेनं राहणाऱ्या, तर त्या 7ही सुना फार त्या ठिकाणी नम्रतेनं राहणाऱ्या, सगळ्यांची मान मर्यादा ठेवणाऱ्या होत्या। मी तुम्हाला कथा सांगत होते की नागपंचमी का केल्या जाते, लक्ष देऊन ऐका। एक शेठ होते आणि त्या शेठजींना 7 सुना होत्या। त्या सुना अतिशय नम्रतेनं जीवन जगणाऱ्या होत्या, अगदी आदर सगळ्यांचा करणाऱ्या, घरामध्ये मान सन्मान प्रत्येकाला देणाऱ्या। परंतु एक जी लहानी सुमन नावाची सून होती ना, तिला भाऊ नव्हता, आई नव्हती, वडील नव्हती, कुणीच नव्हतं। पण पूर्वी जसं की आताही आपण शेणानं सारून घेतो किंवा पोचारा द्यायचे बघा, आजही देतात। जे मातीचे घरं असतात त्या मातीच्या घराला गडीवरनं माती आणल्या जाते पांढरी आणि पोचारे दिले जायचे। अगदी त्याच पद्धतीनं ती 7ही सुना माती आणण्याकरिता गेल्या। पण तिथे एक वारुळ होतं आणि वारुळाची माती जी असते ना अतिशय मऊ असते, सुपीक असते, म्हणून ती माती काढण्यासाठी ज्या वेळेला प्रयास करू लागल्या तर ते वारुळातून नागदेवता बाहेर आल्या। ह्या घाबरल्या आणि घाबरल्यानंतर त्या नागदेवतेनं सांगितलं घाबरू नका। त्या सुमनने पाहिलं आणि तिला मनातून त्याच्याविषयी करुणत्व भाव जागृत झाला
आणि सांगितलं अरे मलाही असा भाऊ नाहीच आहे, हा माझा भाऊच आहे. पण ते नागदेवता अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं कधीही तुला माझी आठवण आली, कधीही काही कमी जास्त वाटलं की माझं स्मरण कर, मी निश्चित तुला भेटायला येत जाईल. आणि म्हणून त्या नागराजाला तिनं भाऊ मानलं. परंतु दोघांचं एवढं काही प्रेम जडलं की हा रूपानं यायचा, पण मनुष्य रूपानं तिला घरी भेटायला यायचा. बरेच दिवस झाले, रक्षाबंधनाचा सण आला, सगळ्या जावा गेल्या, पण हिला मात्र जायला न्यायला कोणीच नव्हतं. आणि मग हा नागराजा एक रूपामध्ये आला आणि सांगितलं की अहो मी हिचा भाऊ आहे. म्हणले तिचा सासरा म्हणला हिला कुणीच नव्हतं आणि तुम्ही कशा आलात? अहो म्हणे नाही नाही मी हिचा भाऊ आहे. म्हणे हो पण मग सांगा ना कसं काय नातं तुमचं? हिला आई नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कुणीच नाही. म्हणले मी हिचा चुलत भाऊ आहे. थोडासा परिचय पटवून दिला आणि तिच्याबरोबर पाठवलं. ज्यावेळेला हा आपल्या घरी घेऊन गेला त्यावेळेला गुफेमध्ये घेऊन गेला. तिथं हिरे माणिक मोती सगळं काही आहे. आई वडिलांना परिचय करून दिला. हिनं मला खरं तर भाऊ मानले. वारुळाची त्या ठिकाणी माती काढता काढता तिची माझी भेट झाली, पण तिला माझ्याविषयी एक करुणत्व भाव जागृत झाला. हिला भाऊ नाही, बहीण नाही, वडील नाही, आई नाही, कुणीच नाही, त्यामुळे तिनं नातं माझ्याशी जोडलेलं आहे. त्या नागराजांच्या आई वडिलांनाही अतिशय आनंद वाटला की आपल्या मुलानं चांगली एक बहीण शोधली, त्याच्यासाठी एक चांगली बहीण मिळाली. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेला 2-4 दिवस माहेरी राहून निघाली त्यावेळेला खूप काही हिरे माणिक मोती तिच्यासोबत दिले. ही घरी आली आणि पाहिलं तर जावा भावा म्हटले बाई हिला कोणी नाही, असा कोणता भाऊ भेटला की हिला एवढं सोनं नाणं दिलं. पण त्यानं एवढंच नाही तर तिला हिऱ्याची माला दिली होती गळ्यातली. ती हिऱ्याची माला राजाच्या राणीनं पाहिली आणि ती म्हणे ती जी माला आहे ना मला सुद्धा हवी, जा म्हणे तिला ती माला मागून घ्या. पण ज्या वेळेला तिनं ती माला राजानं त्या ठिकाणी तिच्या सासऱ्याला सांगितलं की तुमच्या सुनाच्या गळ्यातली माला आम्हाला हवी, माझ्या राणीला ती आवडलेली. आता राणी म्हणल्यावर राजा म्हणल्यावर ती द्यावी लागली. ज्यावेळेला ती हिरा माणिक मोत्याची माला दिली त्यावेळेला त्या राणीनं परिधान केली की त्याचा नाग झाला. ती घाबरली. तिनं सांगितलं हे बघा हे माझ्याबरोबर काहीतरी कपट केलेलं आहे तुमच्या सुनानं, माझ्यासमोर घालून दाखवा बरं. आणि मग ज्या वेळेला तिनं ती माला घातली की ती मोतीच राहिले, हिरेच राहिले. आणि मग त्या ठिकाणी तिनं सांगितलं माझी चूक झाली, मी चुकलेले, मी खरं तर तुझ्या भावानं दिलेली माला मी घ्यायला नको होती, पण अपराधानं ती माझ्याकडून घेण्यात आली, मला माफ कर. त्यावेळेला ते नागराज त्या सर्वांवरती प्रसन्न झाला आणि बाकीच्या जे संशय घेत होत्या की नाही तुझा कोणी भाऊ नाही पण हे सगळं काही येतंय कुठून, त्यावेळेला नागराजाने प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलं. सदैव तिला सांगितलं की तुम्हाला कधीही पुकार, मी तुझ्यासाठी कधीही उभा असेल. कधी तिला साध्या रूपामध्ये तिला दर्शन द्यायला यायचा, तिला भेटायला यायचा. पण बाकीच्यांनी ज्या वेळेला तिच्यावर संशय घेतला त्यावेळेला नागराजानं प्रत्यक्ष प्रसन्न होऊन त्या ठिकाणी सर्वांना दर्शन दिलं आणि तेव्हापासनं त्यांची सुद्धा श्रद्धा प्रेम त्या ठिकाणी नागराजावरती जडलं आणि त्यांनी त्या ठिकाणी पंचमी तिथीला वारुळाची जाऊन सगळ्या 7 जणी जावांनी पुन्हा पूजा केली आणि तेव्हापासनं नागराजाला त्यांनी भाऊ मानलं. म्हणजे अशी ही पूर्वी एक आख्यायिका कथा म्हणून सांगितल्या जाते. त्यामुळे नागपंचमीचा सण हा जगप्रसिद्ध सण आहे, हा पारंपरिक सण आहे. त्या दिवशी जे काही घराणे आहेत त्या घरामध्ये स्वयंपाक करत नाही. आमच्याकडे सुद्धा आम्ही वैयक्तिक आमच्याही घरी आम्ही त्या दिवशी शेतातलं काम बऱ्यापैकी शेतकरी वर्ग करत नाही किंवा कापायचं काम त्या दिवशी होत नाही. असा हा परमपवित्र सण आहे. त्या दिवशी काही घराण्यामध्ये कढई तवा चुलीवरती ठेवल्या जात नाही. अशी म्हणजे हा जो उत्सव आहे, हा जो सण आहे वेगवेगळ्या पद्धतीने काही गावामध्ये संपन्न केला जातो, काही भागामध्ये संपन्न केला जातो. ज्या त्या प्रांतात त्याची काही वेगळ्या स्वरूपानं त्या ठिकाणी साजरा केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी त्या दिवशी झोके खेळले जातात, त्या ठिकाणी झुला खेळला जातो. नवे नागपंचमीच्या दिवशी वारुळाचं पूजन करून लाह्या मुरमुऱ्या दह्या त्या ठिकाणी दुधाचा नैवेद्य त्या ठिकाणी वारुळाला दाखवला जातो. परंतु श्रावण मास आला की आमच्या हर्षाचा महिना असतो बरं. अगदी श्रावण मासामध्ये सगळ्या माझ्या माय माऊल्या शिवशंभूची पूजा करत असतात. आणि मी सांगून गेले भगवान भोले बाबा म्हणजे अत्यंत भोलं दैवत आहे. अगदीही त्या ठिकाणी सहजरित्या भक्तानं भक्ती करावी आणि भगवान शिवांनी प्रसन्न व्हावं म्हणून सोमवार उजळलं की आमच्या बऱ्यापैकी महिला ज्या आहेत त्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जातात आणि भजन करतात की तेरे दर का हकीकत में भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी भजन करतात. भगवंतल की भर दो झोली मेरी भोले बाबा
लोट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लोट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। जय हो। झोली मेरी भोले बाबा, घर में ना जाऊंगा खाली, हर तो झोली भोले मेरे बाबा लौट कर मैं ना जाऊंगा खाली, हर तो झोली भोले मेरे बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। जय हो। टाळी वाजवा सर्वांनी भजन करा। जय सियाराम। भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, हर तो झोली मेरी भोले बाबा लौट कर मैं ना जाऊंगा खाली, हर तो झोली मेरी भोले बाबा लौट कर मैं ना जाऊंगा खाली। खाक से तू उठा के पलक दे दिया, कागजी फूलों में भी महक दे दिया, टूट सांसों में मैं तू खनक दे दिया, टूट सांसों में भी तू खनक दे दिया, बरसा दे बरसा दे बरसा दे कृपा मेरे बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। हर तो झोली मेरी भोले बाबा, लौट जय हो। कर ना जाऊंगा खाली, हर तो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। जय सियाराम। जब तलक तुझसे कोई पहचान थी, पहले पुण्य की दुनिया दरंगी, अब लगा ले अब लगा ले अब लगा ले गले ओ डमरू वाले, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। झोली मेरी भोले बाबा, जय सियाराम। ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। हाँ, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। एकदा सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायच्या, सगळ्यांनी दोन्ही हात ताट एक साथ टाळी आणि प्रेमानं सगळ्यांनी म्हणायचं, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झोली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना
जाऊंगा खाली उमापती महादेव की बोला बोला सगळ्यांनी प्रेमानं उमापती महादेव की हर 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 भक्ती करायची असेल तर मनापासून जसं एखादी मुलगी लग्न करते सगळ्या परिवाराची सेवा करते पण एक निष्ठ मात्र आपल्या पतीशी राहते तसं एक निष्ठतेनं भक्ती करा जशी माझ्या भरतजींनी केली मनापासून जसं केवटानं केली जशी शबरी मातेनं केली अशी भक्ती खरं तर तुम्हा आम्हाला करायची आणि म्हणून मानवी जीवनाचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर ऐका लखनजी राघवेंद्र सरकारांना प्रश्न करतात की भक्ती कशाला म्हणतात मला सांगा त्यावेळेला सांगितलं ज्याने मी प्रसन्न होतो ती खरं तर माझी भक्ती आहे म्हणून मिळालाय मनुष्य जन्म याची फक्त व्यर्थ बर्बादी होऊ देऊ नका म्हणून वस्तू मिळणं यापेक्षा ती कळणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर ढगाळ वातावरण झालं आणि एक जण छत्री खरेदी करायला गेला दुकानदाराला म्हणलं दुकानदार मला छत्री द्या पण अशी छत्री द्या की तिला गॅरंटेड द्या तिला 10-15 वर्ष काहीच झालं नाही पाहिजे दुकानदारानं त्याला छत्री दिली म्हणे ही घ्या छत्री म्हणे याची किंमत म्हणे अशी अशी किती वर्षाची गॅरंटी म्हणे 15 वर्षाची गॅरंटी पण ऐका बरं रेंजमध्ये बसा त्यानं सांगितलं 2 नियमाचं फक्त पालन करावं लागेल याची 15 वर्षाची गॅरंटी पण याला या छत्रीला ऊन लागू द्यायचं नाही आणि पाऊस लागू द्यायचा नाही चालेल का अरे ज्याच्यासाठी घ्यायची मग ती काय देव घरात पुजायला थोडी न्यायची ऊन लागू द्यायचं नाही पाऊस लागू द्यायचं नाही अरे पावसाळा आला म्हणून तर छत्री घ्यायची म्हणून वस्तू मिळणं यापेक्षा ती कळणं फार महत्त्वाचं आहे मानव जन्म तुम्हाला मिळाला पण हा नेमकं दिलाय कशाकरिता आपण काय केलं पाहिजे आत्तापर्यंत आपण काय करतो याचा खरं तर विचार करा